उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष करा अशी चर्चा आता सगळीकडे सुरू आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामती विमान अपघातात निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। उपमुख्यमंत्री पद अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याबाबत आता सगळीकडे चर्चा सुरू आहे। याबाबतच काल पक्षाने नेते प्रफुल्ल पटेल यांचं नाव देखील पुढे आलं होतं। त्यानंतर त्यांनी याबाबत स्पष्टीकरण देखील दिलं होतं। असं असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करा असं पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व सेलच्या अध्यक्षांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना लिखित मागणी केली। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाचे प्रमुख कोण याबाबत गेल्या 2 दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू झाली होती। अशातच भाजपचे नेते पियुष गोयल यांनी सुद्धा प्रफुल्ल पटेल यांचं नाव घेतल्यामुळे याची जोरदार चर्चा झाली। मात्र यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलंय आणि म्हटलंय अशातच आता पक्षाच्या विविध सेलचे तब्बल 30 अध्यक्षांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांना पत्र लिहित सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करा अशी मागणी केली आहे। राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे बाबासाहेब पाटील यांच्यासह 30 विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांचे सह्या केलेलं हे पत्र यावेळी देण्यात आलंय। दरम्यान या पत्रामध्ये पदाधिकाऱ्यांनी बऱ्याच प्रकारे त्यांच्या भावना व्यक्त केल्यात। राष्ट्रीय अध्यक्षपद हे अजितदादांचं पद होतं, त्यानंतर ही जबाबदारी सुनेत्रा पवार यांनीच स्वीकारावी ही प्रत्येक कार्यकर्त्याची भावना आहे असं यामध्ये म्हटलं गेलंय। प्रफुल्ल पटेल यांच्या नावाला विरोध नाही, पण ते राष्ट्रीय पातळीवर काम करताना त्यांनी सुनेत्रा पवारांचा आधार बनून काम करावं, पण त्यापदी कार्यकर्त्यांची भावना म्हणून सुनेत्रा पवारच बसाव्यात असं म्हटलं गेलंय। त्यामुळे आता सध्या राजकारणामध्ये सुनेत्रा पवार यांना अध्यक्षपद मिळावं याबद्दलची जोरदार चर्चा होताना पाहायला मिळते।